नववर्ष व 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्य व्यवहारावर कडक कारवाईचे आदेश असतानाच राज्य उत्पादन शुल्क विभागानं अकोल्यात आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई केली. पातूर तालुक्यातील चिंचखेड शिवारात सुरू असलेल्या बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उघडकीस आणत तो उद्ध्वस्त करण्यात आला असून तब्बल 650 बॉक्स दारूसह 32,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कापूस विकण्याची नोंदणी प्रक्रिया 31 डिसेंबरला बंद करण्यात येणार नाही. ही प्रक्रिया 16 जानेवारीपर्यंत सुरू ठेवण्यात येईल अशी ग्वाही भारतीय कापूस महामंडळानं मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महामंडळानं त्यांच्या अधिकृत केंद्रांमध्ये कापूस विकण्याची नोंदणी प्रक्रिया 31 डिसेंबरला बंद करण्याचा निर्णय घेतला होता. शासन प्रशासन गंभीर नसल्यानं जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. वर्षभरात 200च्या वर शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी स्वावलंबी मिशन देखील कुचकामी ठरलंय. त्यामुळे हे सर्व शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचे बळी ठरले आहेत. जिल्ह्यात यंदा 11 महिन्यात तब्बल 181 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं. नैसर्गिक आपत्ती, नापिकी, बँकांसह सावकाराचं कर्ज वसुलीसाठी तगादा, मुलीचे लग्न, आजारपण यासह अन्य कारणामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या होत आहेत. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे. सध्या अर्जाची छाननी सुरू आहे. 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांनी माघार घेता येणार आहे. 3 जानेवारीला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून उमेदवारांनी चिन्हांचं वाटप होणार आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांनी प्रचाराच्या तयारीला सुरुवात केली आहे. अशातच आता राज्यातील एका महानगरपालिकेची निवडणूक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांनी न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. बालेगावात इस्लाम पार्टीचा हा पहिलाच बिनविरोध विजय ठरला आहे. या विजयानंतर इस्लाम पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मालेगावात मनपात आमच्याच इस्लाम पार्टीचे बहुमत येईल आणि पूर्ण बहुमतानं आमचाच महापौर असेल असा विश्वास त्यावेळी इस्लाम पार्टीचे अध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी हजारो उमेदवार रिंगणात आहे. भाजपनं प्रत्येक महानगरपालिकेत आपले उमेदवार उतरवले आहेत. त्यामुळे आता लवकरच प्रचाराला सुरुवात होणार आहे. या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा गेम चेंजर ठरणार आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढील काही दिवसांमध्ये अंदाजे 40 ते 45 सभा घेणार आहेत. ज्या उमेदवारांना पक्षांकडून अधिक उमेदवारी मिळाली आहे अशा उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. तसेच अनेक इच्छुक उमेदवारांनी तिकीट न मिळाल्यामुळे बंडखोरी करत अपक्ष अर्ज सादर केला आहे. त्यामुळे अनेक पक्षांचे राजकीय गणित बिघडण्याची शक्यता आहे. अशातच आता मुंबईत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांना बंडखोरी केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची आता चिंता वाढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपातील इच्छुक नाराज कार्यकर्त्यांनी खासदार भागवत कराड आणि मंत्री अतुल सावे यांच्याही गाडीला घेराव घातला. आता तिकीट न मिळाल्यानं कार्यकर्ते इतके जास्त नाराज झाले की त्यांनी थेट प्रचार कार्यालयाच्या बाहेर बसून आपला रोष व्यक्त केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी आपले अश्रू रोखणंही कठीण झालं. थेट ढसाढसा अडताना भाजपचे कार्यकर्ते दिसत आहेत. द केरळ स्टोरी 2 सिनेमाच्या सिक्वेलची शूटिंग देखील पूर्ण झाली आहे. आता चाहते देखील द केरळ स्टोरी 2 या सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार या सिनेमाचं चित्रीकरण देखील पूर्ण झालं आहे आणि निर्माते 2026मध्ये सिनेमा प्रदर्शित करण्याची तयारी करत आहेत. नव्या वर्षात मनोरंजनाची महापर्वणी घेऊन स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले आणि तुझ्या सोबतीने या 2 नव्या मालिका आणि मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचं 4थं पर्व नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या इतिहासातील एक तेजस्वी पर्व पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर जिवंत होणार आहे.